प्रथा परंपरेनुसार सोमवारी 29 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन यात्रेची अधिकृत सांगता करण्यात आली आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा दिनांक 13 ते 17 जानेवारी दरम्यान लाखो भक्तगणांच्या अभूतपूर्व उत्साहात अत्यंत मंगलमय अशा वातावरणात पार पडला। दरम्यान प्रथा परंपरेनुसार सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन यात्रेची अधिकृत सांगता करण्यात आली। बाळीवेस इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरातून पंचकट्टा इथल्या श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या कार्यालयात श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर या पालखीचं यात्रा समितीचे सभापती महादेव चाकोते यांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात आली। तसंच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 50व्या सर्वेश्वर लिंगाचीही आरती करण्यात आली। यावेळी पंच कमिटीच्या सदस्यांची उपस्थिती होती। या प्रसंगी हलग्यांच्या कडकडाटात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक गड्डा मैदान परिसर, श्री सिद्धेश्वर देवस्थान तसंच होम मैदान परिसरातून काढण्यात येऊन भक्तिमय वातावरणात यात्रा सोहळ्याची अधिकृत सांगता करण्यात आली। पंचरंगी ध्वज, बैलजोडी, सनई चौघडा आदींचा यात समावेश होता। श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं आयोजित यात्रा सोहळ्याची या पालखी मिरवणुकीनं अधिकृतपणे सांगता होत असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। देवस्थानचे सांगता समारंभ होणार आहे आज, त्या निमित्ताने पालखी मिरवणूक असते। ही पालखी मल्हारी देवळातून येऊन तर पंचकट्ट्यावर त्याची पूजा केल्यानंतर ही पालखी परत सिद्धेश्वर सन्मान जाते। त्या ठिकाणी देवस्थानची मूर्ती पालखी ठेवून त्याची पूजा वगैरे करून परत या पंचकट्ट्यात असलेल्या दुकानासमोरून पालखी निघते आणि प्रत्येकाला प्रसाद वाटप दिलं जातं आणि या पद्धतीने पूर्ण पंचकट्टा आणि होम मैदानावरून परत सोलापुरात सिद्धेश्वर मंदिरला जाते आणि एवढा हा कार्यक्रम सांगता झाला। सायंकाळी उशिरा या मिरवणुकीची सांगता झाली। अनेक भक्तगणांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं। श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली योग्य ते नियोजन करण्यात येऊन हा यात्रा सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पाडण्यात आला।